नमस्कार. साहित्य दर्पणच्या आजच्या भागामध्ये आपण आज अशा एका साहित्यिकेला भेटणार आहोत की ज्यांचं नाव कवयित्री आणि गझलकार म्हणून केवळ गोव्यातच नाही तर मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांनी स्वतःची अशी नाममुद्रा अगदी थोडक्या काळामध्ये उमटवलेली आहे. केवळ गोव्यातले प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय पुरस्कारच नव्हे तर पुणे मुंबई सारख्या अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कार त्यांच्या गझल आणि कवितांना प्राप्त झालेले आहेत. अंगभूत अंतर्गत लय घेऊन जन्माला येणारी तरल कविता हे जसं या कवयित्रीचं वैशिष्ट्य, तसंच एक विलक्षण अनुभूती देणारी गझल हेही त्यांचं वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यांसह अतिशय सुंदर असं ललित लेखन करतानाच गोवा स्टेट म्युझियम म्हणजे गोव्याचं कला वस्तू संग्रहालय, त्याचं संचालक म्हणजेच डायरेक्टरपद यासारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी आपला हा लेखन प्रवास चालू ठेवलेला आहे. आणि म्हणूनच आज त्यांच्याशी गप्पा मारताना माझ्याबरोबरच तुम्हा सर्वांनाही खूप आनंद मिळणार आहे. तर आज आपण भेटतोय कवयित्री, गझलकार आणि ललित लेखिका राधा भावे यांना. नमस्कार राधाताई. नमस्कार. तुमच्याशी आपण गप्पा करताना तुमच्या अनेक पुस्तकांबद्दल, आगामी पुस्तकांबद्दल आणि एकूणच साहित्य प्रवासाबद्दल आज आपण बोलणार आहोत. एकीकडे तुम्ही पुरातत्व विद्या असं ज्याला म्हणतात, म्हणजे अगदी जुन्या काळी गाडून गेलेल्या गोष्टींचं उत्खनन करून ते वर काढून त्याच्याबद्दलचं संशोधन आणि इतिहासाच्या कड्या एकमेकाशी जोडणं असं काम करत असताना दुसरीकडे अगदी तरल अशी काव्यनिर्मिती तुमची आम्हाला दिसते किंवा गझल दिसतात, ज्याच्याबद्दल आज मराठी चित्रपटसृष्टीतले अतिशय नामवंत प्रसिद्ध गीतकार वैभव जोशी असू देत किंवा पुण्याचा सुरेश भट गझल मंच तिकडचे कलाकार असू देत, मुंबईचं URL फाउंडेशन असू दे, अगदी दृष्टीहीन झालेली अनघा मोडक ती तिच्या भाषणामध्ये सुद्धा जेव्हा आमच्या गोव्यातल्या एका कवयित्रीच्या एका शेराची उधळण करते आणि अशा दूर ठिकाणी ज्याच्या गझलेचं, शेरांचं, कवितांचं नाव पसरलेलं आहे, अशा राधा भावे आमच्या गोव्याच्या आहेत, हे सांगताना खूप छान वाटतं. पण ही पुरातत्वविद्या आणि ही काव्यविद्या हे दोन्ही एकत्र जे सुरू झालं तर याचं मूळ कुठेतरी तुमच्या बालपणामध्ये, जडणघडणीमध्ये किंवा स्वभावामध्ये आहे का, हे जाणून घ्यायला या मुलाखतीच्या सुरुवातीला नक्की आवडेल. नक्कीच. माझं बालपण हे अतिशय समृद्ध होतं. एकत्र कुटुंबात वाढले आणि त्यामुळं जे वेगवेगळे अनुभव येतात ते एकत्रितपणे घेण्याचा किंवा त्यातला आनंद सगळ्यांनी मिळून घेण्याचं एक सवय लागली. आणि आमचा त्या काळातील प्रत्येक दिवस हा जणू उत्सव असायचा. छोट्या छोट्या गोष्टी करतानाही एकमेकाच्या बरोबर आपण आहोत ह्याची जाणीव आम्हाला म्हणजे नकळत असायची. ती एक ऊब असायची आमच्या सगळ्या भावंडांमध्ये, कारण चुलत भावंडं, सख्खी भावंडं आणि शिवाय आमची बाकी नातेवाईक मंडळी जी होती त्यांची मुलं एकत्र जमायची, विशेषतः सुट्टीमध्ये. तेव्हा आम्ही वेगवेगळे अनुभव घ्यायचो, म्हणजे खेळायचो हे खरंच, पण त्याचबरोबर रानात भटकणं किंवा मग वेगवेगळे खेळ खेळणं, पत्त्यांचे डाव खेळत बसणं, पण त्याच्यातही गप्पांमध्ये आम्ही जी एकमेकाशी देवाणघेवाण करायचो, वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलायचो, त्यातनं मला वाटतं त्याच काळात मला कुठंतरी एक आतून अशी जुन्या गोष्टींविषयीची आवड निर्माण झाली. बरं. आणि म्हणजे खरं ते आश्चर्यच होतं की मला इतकी ती ओढ का वाटावी, कारण तसं काही मी आर्किओलॉजीविषयी म्हणजे पुरातत्व विद्येविषयी फार काही ऐकलेलं नव्हतं. बरोबर. पण मला जुन्या गोष्टींविषयी जाणून घेण्याची ओढ होती आणि त्याच्यातनं मग मी शोध घेतला आणि मग पुरातत्व विद्येकडं वळले. याच वळणावरती मला एक आवर्जून सांगायला आवडेल की या क्षेत्रामधलं मास्टर्स डिग्री घेणाऱ्या संपूर्ण गोव्यातील पहिल्या व्यक्ती म्हणजे राधा भावे आहेत. त्यामुळे हा मान तुमचा आहे. आणि हे एकीकडे शैक्षणिक ही करिअर झाली ज्यासाठी तुम्ही पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये गेलात, पण तुमच्या ज्या कविता आहेत, ज्या पहिला जो संग्रह आहे उमलताना, त्याच्यामध्ये आलेल्या कविता, तर ह्या सगळ्या उमलत्या वयामध्ये झालेल्या कविता आहेत का?
आणि मग त्या कवितांमध्ये जो एक सूर तुमचा लागलेला आहे, तर त्याचं बीज या तुमच्या जडणघडणीमध्ये आहे का? हो, मला तरी तसंच वाटतं. मला एक नेहमी जाणवतं की मी नेहमी अभिमानानं जरी सांगते आम्ही एकत्र वाढलो, आम्ही खूप मज्जा केली, तरीही एवढ्या सगळ्या माणसांमध्ये असताना मला कुठंतरी आत एकटंही वाटायचं अनेकदा. आणि एक असा वेगळ्या स्तरावरचा संवाद हवासा वाटायचा. आणि त्या उमलत्या वयात जेव्हा आपल्याला कोणाची तरी संगत हवीशी वाटते, सोबत हवीशी वाटते, कुठंतरी आपले विचार, आपल्या भावना कोणाला तरी सांगाव्याशा वाटतात, बरोबर. त्या काळात एक मनात कोणतरी तो असा माझ्या मनात तयार झाला, एक कल्पनाचित्र. आणि मला नंतर असं वाटतं की उमलतानामधल्या माझ्या ज्या कविता आहेत त्या सगळ्या कविता ह्या त्याच्याशी केलेला माझा संवाद आहे. आणि तो जो कोण आहे तो प्रत्यक्ष जीवनात माझ्या अजिबात नाही आहे, कुठंही भेटलेला नाही, कधीही भेटणार नाही ह्याची जाणीव मला तेव्हाही होती आणि आता तर ते शक्यच वाटत नाही. पण तो संवाद आणि त्याला मी खरं मानून जे काय लिहित गेले, व्यक्त होत गेले, ते सगळं मला वाटतं उमलतानामध्ये आलेलं आहे. आणि या सगळ्यामागे वाचनाचा संस्कार, आपण असं म्हणतो की प्रत्येक लेखकाकडे वाचनाचं खूप संचित असतं, तर हा संस्कार कुठून झाला? म्हणजे शाळा, कॉलेज का घरीच वातावरण होतं? आमच्या घरात सगळ्या म्हणजे घरातल्या सगळ्या व्यक्तींना सगळ्या कलांची आवड होती आणि त्यात वाचनाची सगळ्यांनाच होती. म्हणजे एरवी संगीत, नाट्य ह्या क्षेत्रात पण थोडी फार लुडबुड केलेली आहे प्रत्येकानं, पण वाचन आणि पुस्तकं हे सगळ्यांचंच प्रेम होतं. त्यामुळे घरात पुस्तकं आणली जायची आणि आम्ही अक्षरशः तुटून पडायचो. आणि त्या काळात खूप वाचन झालं, म्हणजे काय वाचावं हे कळत नव्हतं. अशा काळात जी काही उपलब्ध पुस्तकं होती ती सगळी आम्ही वाचून काढली आणि त्याच्यात मला जरा जास्त वेळ होतं. त्यामुळं मला वाटतं माझी जी गोव्यात राहूनही मराठी भाषा समृद्ध झाली त्याच्यामागचं कारण हे वाचन, पुस्तकांचं वाचन आहे. म्हणजे एखाद्याला जर आवड असेल तर तो अगदी रिवणसारख्या दुर्गम खेड्यात राहूनही ती त्याची हौस तो भागवू शकतो. म्हणजे ज्याला आवड आहे तो कुठूनही त्याला हवं ते मिळवत असतो. हे चांगल्या अर्थाने अर्थात आपण घेऊया. मला वाटतं की पुढे जायच्या आधी उमलताना हा जो तुमचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, ज्याला सुरुवातीला हस्तलिखित स्वरूपामध्ये गोमंत विद्यानिकेतनचा पुरस्कार मिळाला आणि त्याच पुस्तकाला नंतर कला अकादमीचा साहित्य पुरस्कार मिळाला, तर हा जो उमलताना काव्यसंग्रह आहे तर त्यातली एखादी कविता, म्हणजे मला वाटतं काही विषय तुमचे असे आवडीचे आहेत. एक चांदणं, म्हणजे पुण्या मुंबईतले सगळे गझलकार कवी असं म्हणतात की चांदणे या विषयाचं पेटंट गोव्याच्या राधा भावे यांच्याकडे आहे, कारण त्यांच्या इतकं उत्कट चांदण्यावर कोणी लिहित नाही. दुसरी एक असते ती राधा. आता हे जे राधा आणि मग तो तिच्या मनातला तो किंवा मग कृष्ण हे जे आहे, तर त्याचं आणि तुमचं नाव राधा असण्याचा काही संबंध आहे का? अजिबातच नाही. राधा हे नाव मला माझ्या नवऱ्यानं त्याच्या आवडीनं ठेवलं आणि म्हणजे लग्नापूर्वी असं काही जाणवत. लग्नापूर्वीच्या तुम्ही रिवणच्या सुजल देव, तर ह्याच्यामध्ये एक राधा नावाची अतिशय उत्तम आणि खूप गाजलेली तुमची कविता आहे. तर मला वाटतं तीच कविता उमलताना संग्रहातली, उमलताना नाही ती तुला भेटून येताना या संग्रहातली आता तुम्ही सादर करा. हो, नक्कीच. म्हटले म्हणून कुणाला देता येत नाही राधा, म्हटले म्हणून कुणाला देता येत नाही राधा, वाटले म्हणून कुणाशी मागता येत नाही राधा. राधा असते धूसर स्वप्न, राधा असते तरल धून, राधा असते मनावरची हवी हवीशी अमीठ खूण. वा. असह्य ओढ मधुर मोह, राधा म्हणजे अथांग डोह. राधा हूल राधा भूल, राधा एक हळवे फूल. कधी कधी तर फक्तच भास, कधी बनते जीवन ध्यास. राधा असते प्राणापाशी घुटमळणारा अधीर श्वास. चांदण साय पांघरणाऱ्या यमुनेमधलं जळ राधा. वा.
काळजावरती ठुसठुसणारा दुखरा दुखरा वळ राधा, नाही नाही दुसरे काही, राधा म्हणजे असह्य कळ, नाही नाही दुसरे काही, राधा म्हणजे असह्य कळ, राधा म्हणजे जन्मभराचा अखंड छळ. असते किती जवळ तरी राधा सहज दिसत नाही, वा हवी वाटते तेव्हा नेमकी राधा मुळीच भेटत नाही. वा आपल्यातल्याच आडोशातून राधासमोर येण्यासाठी, तिचा सूर तिचा पूर अलगद पांघरून घेण्यासाठी, रुजवून हवा घ्यायला तिचाच व्याकुळ वारसा, स्वतःच हवा शोधायला निष्कपट आरसा. क्या बात है, खूप सुंदर. या कवितेनंतर मला तुम्हाला असं पुढे विचारायचं आहे की उमलत्या वयातल्या कविता आणि त्यानंतरच्या एक 10-12 वर्षातल्या कविता, ज्या या आत्ताच्या संग्रहामध्ये ज्यातली तुम्ही कविता सादर केली त्याच्यामध्ये होत्या, तर या 2 कवितामधली कवयित्री राधा भावे आणि तिच्या कविता यामध्ये काय परिवर्तन झालेलं दिसतं किंवा असं परिवर्तन दिसतं का? हो, दिसतं ना. आधीच्या संग्रहातील माझ्या सगळ्या कविता अतिशय तरल आणि कोवळ्या होत्या आणि ज्या काळात मी त्या कविता लिहिल्या तेव्हा मला कविता म्हणजे नक्की काय हेही नीट कळत नव्हतं. म्हणजे सुरुवातीला मी अशा सुचलेल्या 4-4 ओळी लिहून ठेवायचे आणि ती बाबा कविता पूर्ण करायची असते, पुढं न्यायची असते वगैरे, मला काहीच माहिती नव्हतं. अशा काळात लिहिलेल्या उमलतानामधल्या कविता आणि नंतर त्या उमलतानामधल्या कवितांचं कौतुक झाल्यामुळं मला म्हणजे अनेक कवींशी माझा परिचय झाला. त्यांच्याशी संवाद साधताना मला कळलं की कविता कशी खरं उमलवत न्यायची असते ते लक्षात आलं आणि त्याच्यातनं मग ती कविता पूर्ण कशी करायची हे मी शिकले म्हणण्यापेक्षा ते आपसूक मला मग जमायला लागलं आणि एक प्रकारची प्रगल्भता जी लिहिण्यातली आहे ती मला दुसऱ्या संग्रहात आली आहे असं वाटतं. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की अशा खूप साऱ्या स्पर्धा असतात, कविता स्पर्धा, गझल लेखन स्पर्धा आणि किंवा मग ललित लेख स्पर्धा, कथा स्पर्धा, कधी दिवाळी अंकांच्या असतात, कधी आणखी कुठल्या प्रकाशनाच्या असतात. तर ह्या निर्मिती झालेल्या मधल्या स्पर्धा आणि दुसरी असते ती लिहिणाऱ्यांमधली स्पर्धा. तर अशा 2 प्रकारच्या स्पर्धा कलाक्षेत्रामध्ये दिसतात. तर ह्या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा आवश्यक आहेत का, गरजेच्या आहेत का, उपयोगाच्या आहेत का, याबद्दल तुमचं काय म्हणणं? मला वाटतं प्रत्येकाचे विचार वेगळे असतील. मला वैयक्तिकदृष्ट्या पाहता मला या स्पर्धा आवश्यक वाटत नाहीत, पण काही वेळा आता लिहून झालेल्या कवितांविषयीच्या स्पर्धा मी मान्य करेन, कारण कुठंतरी त्या कवीला आपण कुठं आहोत हे कळण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होऊ शकतो. बरोबर. पण दुसरी जी ही स्पर्धा आहे ती मला वाटतं कुठल्याच कलाक्षेत्रात नसावी, कारण प्रत्येक कलाकार हा किंवा प्रत्येक कवी हा व्यक्त होताना त्याच्या पद्धतीनं होत असतो. त्यामुळं दोघांची तुलना करणं म्हणजे इतर लोकांशी तुलना करणं मला फार महत्त्वाचं वाटत नाही. कारण आता म्हणायचं झालं तर मी भावकविता लिहिते, मी सामाजिक कविता लिहित नाही. पण आता माझ्या भावकविता आणि कुणी तरी सामाजिक लिहिणाऱ्यांची तुलना केली तर तो दोघींवरही अन्याय होऊ शकतो, कारण मी माझ्या पद्धतीनं व्यक्त होते, दुसरा कवी किंवा कवयित्री त्यांच्या पद्धतीनं, आणि ते दोन्हीही चांगलं असू शकतं. मग त्याच्यात कशी काय स्पर्धा असं मला वाटतं. अर्थात बाकी लोकांना वेगळं काही वाटू शकतं आणि खरोखर स्पर्धा असू नये. एकमेकाला दाद देणं, रसिकतेनं जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं वाटतं मला. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की तुम्ही सृजनशील लेखक कवी असता तेव्हा त्याच्या आधी तुम्ही एक चांगले रसिक असला पाहिजेत, तर तुम्हाला स्वतःचीही निर्मिती खूप आनंदानं अशी लोकांसमोर मांडता येते, त्याचा आस्वाद स्वतः घेता येतो
आणि दुसऱ्याच्याही निर्मितीचं कौतुक करता येतं. हं. त्यामुळे मला स्पर्धा आवश्यक वाटत नाही. कलाकारांमध्ये स्पर्धा हो, नको. हो, हो. कला निर्मिती जी आहे हो. त्याच्यामध्ये आपण स्पर्धा करू शकतो. दुसरं एक आता आपण जी 2 तुमचे काव्यसंग्रह आता इथे बघितले, उमलताना आणि तुला भेटून येताना, तर त्यातला हा जो दुसरा संग्रह आहे, तुला भेटून येताना, तर या संग्रहामध्ये जे सध्याचे चित्रपटसृष्टीतले अतिशय नामांकित गीतकार आहेत वैभव जोशी यांनी खूप सुंदर असं अप्रिसिएशन याच्यामध्ये केलेलं आहे. तर त्यातलं थोडंसं मी वाचून दाखवते. प्रतिमा आणि रूपकांची अत्यंत दुर्मिळ अशी नैसर्गिक उधळण, त्याला पूरक अशी काटेकोर मांडणी, विषय पेलण्याचं सामर्थ्य असा अनोखा संगम राधाजींच्या रचनांमधून पाहायला मिळतो. कविता गझलची स्वतंत्र नक्षी सांभाळूनही त्या दोघांना जोडणारी एक वीण राधाजींना सापडल्याची सतत जाणीव होत राहते. ती वीण दिसून येत नाही आणि हीच कदाचित त्यांची ओळख असणार आहे. इतकं छान आहे की हे महाराष्ट्रातील अतिशय नामवंत अशा कवींनी हे खूप सगळं जाणून घेतलं आणि त्याबद्दल इतकं उत्स्फूर्तपणे लिहिलंय. तर कविता आणि गझल हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत का? म्हणजे किती अंतर त्यांच्यामध्ये आहे आणि किती जवळीक आहे? उत्तम गझल ही उत्तम कविताच असते. फक्त गझलेच्या संदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत ज्या सांभाळाव्या लागतात. त्याचं एक तंत्र आहे. आणि कवितेच्या बाबतीत तसं तुम्हाला म्हणता येणार नाही, कारण तुम्ही मुक्त छंदात लिहू शकतात, वेगवेगळ्या छंदात लिहू शकता. आणि गझलच्या बाबतीत मला उमगलेलं एवढंच आहे की तुमची पहिली ओळ ज्या पद्धतीनं येते तशाच पुढच्या ओळी आल्या पाहिजेत. आणि हे म्हणजे मला स्वतःलाही खूप काही त्यातलं तंत्र माहिती नाही, मी त्याचा अभ्यासही केलेला नाही, पण एक उत्स्फूर्तपणे जे मला सुचतं आणि थोडंसं मी जे जाणून घेतलं त्यातनं मला एवढं कळलं की त्यातल्या मात्रा आणि तुमचे जे काही यमक असतात ते सगळे तुम्हाला नीट जुळवता आले पाहिजेत. आणि जेव्हा नैसर्गिकरित्या ते तुमचे येतात तेव्हा ती गझल खूप सुंदर होते. आणि मग ते खूपदा मग ती जुळवाजुळव वगैरे करावी लागते, तेव्हा त्याच्यावर झालेला तो परिणाम जाणवतो. म्हणजे तुमची खरी कविता किंवा तुम्हाला जे काही व्यक्त व्हायला हवं ते नीटपणे मांडता येत नाही त्याच्यात, असं झालेलं दिसतं. पण गेय कविता लिहिणाऱ्याला गझल खूप जवळची आहे. आणि अगदी माझ्या बाबतीत सुद्धा मला सुरुवातीला मी गझल लिहू शकते हे माहिती नव्हतं, पण माझ्या उमलतानामधल्या काही ओळी वाचून मला जाणकारांनी सांगितलं की तुझ्या अनेक ओळी ह्या शेरासारख्या आहेत. मग शेर म्हणजे काय किंवा गझल म्हणजे काय ते त्यानंतर मी समजून घेतलं आणि मला उपजत ते जमलेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्याला संगीताचा सूर असतो ना, तो ऐकलेली धून अशी लगेच वाजवतो. त्याला ते नोटेशन कोणी द्यावं लागत नाही की असे 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 सूर आहेत, तो आपोआप वाजवतो, त्याच्या बोटांनाच ते कळत जातं. मला वाटतं तशा प्रकारे गझलचं हे तंत्र तुम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लघु गुरु मात्रा वृत्तछंद असं मोजण्याची तुम्हाला गरजच पडत नाही. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की तो म्हणजे गोव्यातलं जे सध्याचं साहित्य क्षेत्र आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय मत नोंदवाल? नाही, गोव्यात ना काही नवीन कवी कवयित्री असं चांगलं लिहित आहेत. त्यांना चांगल्या रीतीनं व्यक्त होता येतं, पण त्यांची संख्या खूप कमी आहे. आणि बरेचसे कवी आताशा कदाचित आता या क्षेत्राला एक वेगळं ग्लॅमर आलेलं आहे म्हणून असेल किंवा हौस म्हणून असेल, खूप लिहितात खरं, पण त्यांनी भाषा नीट समजून घेतलेली नाही. मला तरी मराठी लिहिणाऱ्यांच्या बाबतीत खूप गोष्टी खटकतात. म्हणजे अर्थ नीट समजून न घेता अनेक शब्द वापरले जातात. परत दुसरी गोष्ट अशी आहे की लिहून झालं की कुठंतरी लगेच सादर करण्याची त्यांना ओढ असते. ती असू शकते, म्हणजे सगळेच काही असे अलिप्त राहू शकतात असं नव्हे, पण तिथंही काय कुठंतरी जाणकाराला थोडं दाखवावं
त्याच्यावर काहीतरी चर्चा करावी, मला जमतं का विचारावं असं जाणवत नाही. बरोबर. आणि कदाचित असंही असेल की आजकालची पिढी ना साहित्याची निर्मिती ती डायरेक्ट स्क्रीनवरच करत असते, त्यामुळे त्यांची ती कविता जन्मालाच फेसबुकच्या पेजवर येते किंवा व्हॉट्सॲपच्या अकाउंटवर येत असते, त्यामुळे ती पुढच्या क्षणाला मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचलेली गांभीर्य जाणवत नाही मला म्हणजे आजच्या कवींमध्ये. बरं, अजून एक या जाता जाता मला उल्लेख अगदी आवर्जून करावा असं वाटेल की या कविता संग्रहांसोबतच 2 पुस्तकं तुमची NBTने प्रकाशित केली, ज्यामध्ये तुमचा आर्किओलॉजी हा जो विषय आहे तर त्या विषयाशी संबंधित एक पुस्तक की ज्याच्यामध्ये कलावस्तू आणि ग्रंथालय साहित्याचं जतन हा एक तुम्ही सुंदर अनुवाद केला, आणि दुसरं तुमचं अनुवादित पुस्तक म्हणजे वाळवंटातील थरार. हे 2 अनुवाद आले. आणि यानंतर जीवाचो पतंग असं हे कोकणी पुस्तक आलं, ज्याला तुम्हाला कोकणी भाषा मंडळाचा पुरस्कारही मिळाला. हे सगळं काव्य क्षेत्रामध्ये आणि अनुवाद क्षेत्रामध्ये मुसाफिरी झाली. गेली 6-7 वर्ष गोव्यातील वाचक अनेक गोव्यातल्या वृत्तपत्रांमधून तुमचं ललित लेखन वाचतात, ज्यामध्ये मन पाखरू हे एक लेखमालिका होती, तशीच दुसरी लेखमालिका होती ते दिवस नावाची, तसंच एक गझलकार आणि त्याच्या गझल याचा एक आस्वादक समीक्षा अशी एक लेखमालिका तुमची आली. तर ही सगळी पुस्तकं आमच्यापर्यंत, हे सगळे लेख आमच्यापर्यंत पुस्तक रूपाने नजीकच्या काळामध्ये येऊ देत असंच मी म्हणेन. आणि अगदी मला तुमच्या सगळ्या पुरस्कारांचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. तुम्ही दिलेल्या एकूण मराठी साहित्य विश्वाला जे योगदान दिलेलं आहे तर त्याची नोंद घेऊन द गोवा हिंदू असोसिएशन मुंबई यांचा जो अतिशय प्रतिष्ठेचा आणि मानाचा कविवर्य बा.भ. बोरकर पुरस्कार आहे तो तुम्हाला प्राप्त झाला, आणि ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तसंच मुंबईचं जे URL फाउंडेशन आहे तर त्यांनी तुम्हाला गझल गौरव पुरस्कार हा पुरस्कार देऊन तुमच्या गझलांचा सन्मान केला. आणि त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितलं तसं कला अकादमी आणि गोमंत विद्यानिकेतन या गोव्यातल्या 2 प्रतिष्ठित संस्थांनी सुद्धा साहित्य पुरस्कार या तुमच्या पुस्तकांना दिले. जाता जाता 2 आठवणी ज्या अगदी प्रेक्षकांनाही आवडतील अशा, एक म्हणजे लेखक म्हणून तुमच्या ह्या कवितांनी, गझलांनी किंवा ललित लेखांनी तुम्हाला काय दिलं, अगदी थोडक्यामध्ये? हो, ह्या कवितांमुळे अनेक माणसं जोडली गेली, अनेक गझलकारांशी ओळख झाली, आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे कवी ग्रेस. एक माझी गझल कुठंतरी अकोला साईडला प्रसिद्ध झाली होती, ती कुणी दुसऱ्याच माणसानं दिलेली, म्हणजे मला काही कल्पनाच नव्हती. आणि एका रविवारी सकाळी 5:15 वाजता मला एक फोन आला आणि तुम्ही राधा भावे का वगैरे विचारलं, आणि माझ्या गझलविषयी बोलत राहिले. तर मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारत होते आपण कोण बोलताय, तर ते म्हणाले तुम्हाला कसली घाई आहे, थांबा ना मी तुमच्या गझलविषयी सांगतो. आणि त्यांना ती गझल खूप आवडलेली होती आणि त्या गझलचं तुम्हाला आणि गझलविषयी बोलत राहिले. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं मी कवी ग्रेस, आणि ते ऐकून मी उडालेच. आणि त्यावर ते म्हणाले हे बघा तुमचं रिॲक्शन असं होणार होतं म्हणूनच मी आधी नाव सांगितलं. मला वाटतं आता मुलाखतीचा आपल्या ह्या शेवट आपण तुमची एक गझल सादर करूनच करूया. हो नक्कीच. तुला हवे तसे करू, तुला हवे तसे करू मुठीत वादळे धरू, तुला हवे तसे करू मुठीत वादळे धरू, मिटेल सर्व गारवा अशा उन्हास अंथरू. असे घडे बरेचदा तसे असेल योग्यही, असे घडे बरेचदा तसे असेल योग्यही, रीता मनात पिंजरा फिरे नभात पाखरू. कसे वजा करायचे तुझ्या मनातल्या मला, कसे वजा करायचे तुझ्या मनातल्या मला, कसा बरे फुलातला सुगंध वेगळा करू. तुला म्हणून सांगते गटांगळ्यातली मजा, तुला म्हणून सांगते गटांगळ्यातली मजा, थरार आवडे मला नकोच लाट आवरू, थरार आवडे मला नकोच लाट आवरू. मिळून घाव सोसले मिळून दुःख मालवू, मिळून घाव सोसले मिळून दुःख मालवू, सराव ना जरी तसा
मिळून राव सावरू. वा. तुझ्यात ओढ दाटते मला उधाण भेटते, तुझ्यात ओढ दाटते मला उधाण भेटते, चढेल कैफ का बघू निसावकाश ओसरू. निसावकाश ओसरू. हजार प्रश्न गुंफले तशीच रात्र संपली, हजार प्रश्न गुंफले तशीच रात्र संपली, जपून ठेव पौर्णिमा पुन्हा निवांत पांघरू, तुला हवे तसे करू मुठीत वादळे धरू. वा वा, तुला हवे तसे करू. खरं तर राधा भावे यांच्याशी अजून खूप गप्पा मारता येतील. कवी ग्रेसच काय, पण मराठी साहित्य विश्वातले जवळजवळ सगळे नामवंत लेखक कवी गोव्यामध्ये आल्यानंतर आवर्जून राधा भावेंना भेटल्याशिवाय त्यांच्याशी बोलल्याशिवाय गोव्यातून परतून जात नाहीत. ही आपल्या गोमंतकीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज तुमच्याशी गप्पा मारताना या तुमच्या लेखनामागच्या राधा भावे अगदी थोड्याशा का होईना पण आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि आज तुम्ही आवर्जून इथे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद.